नमस्कार, वंचित मिशन न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. त्या भूमीवर आज भीमसागर लोटला आहे आणि या सर्व भीमसागराला माझा जय भीम करतो. आज एका प्रज्ञा सूर्याची प्रार्थना करायला आपण सारे जमलो आहोत, त्यांना वंदन करायला आपण जमलो आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा स्वातंत्र्य सूर्य आहे. आजचा हा पवित्र दिवस केवळ एका महामानवाचा जन्मदिवस नाही आहे, तर संपूर्ण भारताच्या विवेकाचा आणि स्वाभिमानाचा उत्सव आहे. जेव्हा जेव्हा बाबासाहेबांसमोर आपण नतमस्तक होतो तेव्हा तेव्हा एकच विचार डोक्यात येतो, वादळांनाही लाजवेल असं ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांच्यासमोर आपण कोण आहोत. आणि म्हणून जीवनात सुख आलं भीमा तुझ्यामुळे, जीवनात सुख आलं भीमा तुझ्यामुळे, ज्वलंत संघर्षाची चाकतो आम्ही गोड फळे, बुद्ध नीतीशी भीम पर्व हे जुळे, बुद्ध नीतीशी भीम पर्व हे जुळे, मातीचं सोनं झालं भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे. बाबासाहेबांनी देशाला स्वाभिमान दिला, समानता आणि मानवतेची दिशा दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी दिलं. बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार तर आहेतच, पण ते आधी माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत. मगाशी आम्ही ते फोटो गॅलरीत पाहत होतो. बाबासाहेब जेव्हा निवडणुकीत उभे होते तर त्यांची निशाणी माणूस होता आणि त्यामुळे त्यांनी माणसाला किती महत्व दिलंय. आणि त्यांनी जी घटना लिहिली, अनेक देशांचा अभ्यास करून आपल्या देशाची घटना सर्वोत्तम ठरली पाहिजे, यासाठी आपल्या देशाची घटना सर्वोत्तम ठरली आणि शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना बाबासाहेबांनी मनामध्ये ठेवली आणि म्हणूनच त्या घटनेवर आपण राज्यकारभार करतो आहे. आणि म्हणून महापुरुष जेव्हा शांत चित्ताने आणि विवेकानं या ठिकाणी एखादी कृती करतात तेव्हा ती क्रांती होते. आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रज्ञा सूर्यानं, आता ताईंनी त्याचा उल्लेख केला, 14 तळ्याचं ओंजळभर पाणी पिण्याची कृती केली आणि एक क्रांती घडली. बाबासाहेबांच्या एका कृतीनं दलित वंचित समाजाला आत्मभान दिला, आत्मसन्मान मिळवून दिला. स्वतंत्र भारताच्या आजवरच्या इतिहासामध्ये एकही दिवस बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपलं जातो का? बिलकुल जात नाही. बाबासाहेबांच्या नावाशिवाय आपण काय करू शकतो का? काही नाही. आणि म्हणून आज आपल्या देशाची लोकशाही जी या भक्कम पायावर उभी आहे, तो पाया बाबासाहेबांनी रचला आहे घटनेच्या माध्यमातून. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हाच आपला राष्ट्रधर्म आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाचा खरा सन्मान केला तो देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी, देशाचे प्रधानमंत्रीजींनी. आज आपण संविधान दिन साजरा करू लागलो, हे पहिल्यांदा घडलेलं आहे. 2015 पासून हा देशाचा संविधान दिन आपण सुरू केला. आणि म्हणून आम्ही जे काही इथे खुर्चीवर बसलेलो आहोत, राज्याच्या हिताची शपथ घेतली. ती फक्त मंत्रिपदाची नव्हती, तर ती संविधानाची शपथ होती. आणि प्रत्येकाने मनात एकच प्रश्न विचारला पाहिजे की आपण ज्या ठिकाणी आहोत ते कुणामुळे आहोत. एक आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते, एक सामान्य कुटुंबातला परिवारातला व्यक्तिमत्व या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात. या ठिकाणी मी देखील आपल्या समोर आहे, एक शेतकरी कुटुंबातला, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला आणि आमच्या आता सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. आणि म्हणून हे सारं घडलंय ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालेलं आहे. आपली भीमाची लेख डॉक्टर ज्योतिताई वाघमारे या संसदेत पोचल्या, त्या देखील बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आणि म्हणून आता तर लाडक्या बहिणींसाठी सुनेत्राताई 33% आरक्षण या ठिकाणी प्रधानमंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलाय लाडक्या बहिणींसाठी. आणि त्याचं मला वाटतं 16, 17, 18ला विशेष अधिवेशन आहे. आणि म्हणून महिलांना देखील आत्मसन्मान मिळाला पाहिजे, त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. आणि हा देखील आपल्या राज्य घटनेचाच एक भाग आहे. आणि म्हणून जगात अनेक ज्ञानी विचारवंत होऊन गेले, पण शोषित, दलित, पीडित, वंचित, गोरगरिबांसाठी त्यांचं किती ज्ञान कामी आलं हे याचा देखील अभ्यास करावा लागेल. पण बाबासाहेबांनी आपलं ज्ञान स्वतःसाठी वापरलं नाही,
तर या तळागाळातल्या लोकांना सक्षम करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण ज्ञान खर्ची केलं. आणि म्हणून त्यांचा विचार हाच आमच्या सरकारचा डीएनए आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा आमचा मंत्र आहे आणि तो कायम राहील अशी ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला देतो. बाबासाहेबांचं एक वाक्य माझ्या मनावर अतिशय कोरलेलं आहे, ते म्हणजे मनुष्य जन्माने नाही कर्माने महान ठरतो. आणि म्हणूनच करोडो पीडित, वंचित आणि मागास लोकांच्या स्वाभिमानाची गोष्ट करणारे बाबासाहेब हे महामानव झाले. आणि म्हणून बाबासाहेब हे आपला श्वास आहे, बाबासाहेब आपला प्राण आहे, बाबासाहेब आपले मानबिंदू आहेत आणि बाबासाहेब आपले दीपस्तंभ आहेत. 2047 पर्यंत मगाचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले 2047 पर्यंत भारत जगातला एक शक्तिशाली देश करण्याचा निर्धार आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केला आहे. आणि त्याप्रमाणे मोदीजी सांगतात त्याप्रमाणे देशाला तिथपर्यंत नेण्याची ताकद या आपल्या घटनेमध्ये आहे, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आहे. आणि कारण संविधान हाच भारताच्या एकतेचा पाया आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अनेक कामं आपण सरकारने केली, अनेक स्मारकं उभी केली. अगदी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी बाबासाहेबांची स्मारकं उभी राहत आहेत. बाबासाहेबांची जयंती तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये आपण साजरी करतो. अगदी गल्ली सर्वसामान्य कार्यकर्ते अगदी स्थानिक पातळीवर देखील ती साजरी करतात. परंतु या ठिकाणी मी एवढंच सांगेन, शेजारी इंदू मिल जे आहे येथे अतिभव्य असं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे. याचं काम झपाट्याने सुरू आहे आणि हे काम जगाला हेवा वाटावा असं आहे. या ठिकाणी हे काम 95% पूर्ण झालंय. कोणतीही अडचण यामध्ये येणार नाही. ते पूर्ण होईल त्यावेळेस याकडे जग चकित होऊन पाहिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक आपल्या इंदू मिल या ठिकाणी उभं राहत आहे. लंडनमध्ये देखील लंडनची देखील आठवण काढली. लंडनमध्ये बाबासाहेब राहायचे त्या घराची देखभाल, सुशोभीकरण, त्याचं ठावठेवा सगळं रखरखाव या ठिकाणी आपलं सरकार करते. आणि म्हणून आज इथं चैत्यभूमीवर आलेल्या सर्व लाखो बाबासाहेबांच्या अनुयायांचं मी मनापासून स्वागत करतो. इथं मुंबई महापालिका, राज्य सरकार, पोलीस विभाग या सगळ्यांनीच याची चोख व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कुणाची आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं होतं. त्याच तत्वावर आपण चाललोय. कारण शेवटी सत्ता ही सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आहे, बदल घडवण्यासाठी आहे, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी सत्ता असते. आणि तेच बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आम्हाला महाराष्ट्रात रामरायाचं, शिवरायाचं, भीमरायाचं राज्य आणायचं आहे. यासाठी सगळा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो आमचं महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. महायुती सरकारवर आपण विश्वास टाकलेला आहे, जनतेने वारंवार विश्वास टाकलाय. आणि म्हणून बाबासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आजच्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त फक्त संविधानाचा सन्मान करून थांबायचं नाही, तर त्यातल्या कर्तव्यांचं, त्यांच्या शिकवणीचं पालन आपल्याला करायचं आहे, ते महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवणे, ते जीवापाड जपणे, ते आत्मसात करणे, ते आचरणात आणणे हीच खरी आदरांजली बाबासाहेबांना ठरेल असं मी मानतो. शेवटी जाता जाता एकच सांगतो, एकजूट आणि संघर्ष, एकजूट आणि संघर्ष सोबत शिक्षणाचं तंत्र साऱ्या जगाला शिकवला भीमाने समानतेचा मंत्र. आपण सारी भीमाची लेकरं आहोत. भीमा तुझी लेकरं आम्ही, देतो तुला अभिवचन, करू संविधानाचं रक्षण आणि माणुसकीचं जतन. धन्यवाद. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी आजच्या या पवित्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व व्यवस्था जी केलेली आहे, मुंबई महापालिका, पोलीस विभाग या सर्वांनी, राज्य सरकार
या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. बनतेजींचं देखील इथं चिवरदान महामहिम राज्यपालांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.